आला पोटाला त्याला सांभाळ केला बायको मी ती आंबा पंढरपुरात सोडून गाव भरलं गोतानं शार्ट भरलं गावतानं 20 रुपयाचा इसार पावती करून भाव मानताच्या आई बापानं 5 किलो जमीन योगमेला खोडे काढून योगमेला बांधा कसा आणि ह्या आला पोटाला त्याला सांभाळ केला ही बायको मी ती आंबा पंढरपुरात सोडून 2 जणी गेलो काय आणलंय का ह्याच्यात काय चहा आहे किती मला घेऊन टाकायच्या बघू चलाय सरायचा परत परत खावा चहा प्या येऊ का नको वाटतं या काय नाही टाकलं ते दाजी पुन्हा टाकलं काय नाही टाकलं काय त्यात वर्धवायच्या नाही वर्धवायच्या नाही टाकलं मला खेळतीये तर काही नाही प्या आजी क्या लिंबाचा डाळा नाही तर आत्ता नाचायला असतील नाही चहा पिऊन घ्या बिंग ह्युमन सामाजिक संस्थेच्या वतीने पंढरपुरात काल आपण पंढरपुरात वारी झाल्यानंतर आपण दररोज फिरतो आणि फिरत असताना एक आजी आपल्याला बेवारस अवस्थेत दिसल्या. आजी बेवारस अवस्थेत दिसल्या असता आपण तात्काळ त्यांचा फोटो घेतला आणि शोध मोहीम या नावाचा आपला व्हॉट्सअपला ग्रुप आहे त्या ग्रुपला शेअर केला आणि रात्री आजीची चहा पाण्याची नाश्त्याची सोय केली. कारण आजी इथनं हालायला अजिबात तयार नव्हत्या, स्वतःला दुखापत करून घ्यायला लागलेल्या, त्यामुळे आम्ही त्यांना कुठं नेलं नाही. तिथे एक बाजूला आसऱ्याची सोय केली आणि तो फोटो ग्रुपवर व्हायरल केला आणि लगेच ते फोटो त्यांच्या गावापर्यंत पाठवल्यानंतर त्यांच्या घरचे लोक त्यांना घेण्यासाठी आलेले आहेत. तर पंढरपुरात व्हायरल आल्यानंतर ह्या आजी हरवल्या किंवा बेवारस झाल्या. तर आजीचा स्वभाव जरा तरकटी आहे, तुम्ही बघू शकता. आजीचा स्वभाव 2 मिनिटं दाखवतो तुम्हाला. तर मित्रांनो बघितलं तुम्ही, आजीचा स्वभाव जरा तरकटी आहे, त्यामुळं आजीला इथलं नेण्यासाठी काल योग्य वाटलं नाही आम्हाला. आजीची काल चहा पाण्याची नाश्त्याची सोय केली, सकाळी येऊन भेटून गेलो. पण आता विषय काय होता की आजीला गावाकडे पाठवावं लागेल. आजीला म्हणलं दवाखान्यात जाता का, तर आजी म्हणलं ही पसारा घेतल्याशिवाय मी कुठं जात नाही. आश्रमला जावा म्हणलं ही पसारा घेतल्याशिवाय कुठं जात नाही. त्यामुळे आजी कुठे गेल्या नाही. पण फोटो एका रात्रीत अशा पद्धतीत व्हायरल झाला की सकाळपर्यंत त्यांची लोक त्यांना घेण्यासाठी पंढरपुरात आलेले आहेत. तर त्यांच्यासोबत जी लोक आलेत तर त्यांचा एक माणूस आपण पोलीस स्टेशन बसला घेऊन आलोय, त्यांची थोडक्यात माहिती घेऊ. 2 मिनिटं या दादा. आजी कोण आहेत तुमच्या? आजी ह्या भावकीतल्या आजी आहेत, दुसऱ्या भावकीतल्या आहेत. पण आता कसं आहे कोण नाही त्यांना म्हणून आम्ही त्यांच्यापर्यंत सुनबाईला घेऊन आम्ही आलेलो आहे. बरं, तो यांची माहिती कशी कळली तुम्हाला? यांची आपल्याकडे साहेबांनी तिकडे पोलीस स्टेशनला मसूड पोलीस स्टेशनला मिळाली. तिथून आमच्या मसूड पोलीस स्टेशनवरून पोलीस पाटलांनी पाठवली तिकडे आणि सगळ्यांना सांगितलं की अशा आजी तिकडे हरवले, भेटले आजी तुमच्या पंढरपूरमध्ये. आता ह्या गोष्टी माहित पण नाही आपल्याला की आजी पंढरपूरला आले. ह्यांना माहित सुद्धा नाही आजी पंढरपूरला आहे. पण शोध मोहीमचा एक व्हॉट्सअप ग्रुप एका आजीला त्यांच्या घरी पाठवण्यासाठी आज 100% यशस्वी ठरलेला आहे मित्रांनो. तर आजीच्या नातेवाईकांची आपण नक्कीच बोलूया. तोपर्यंत आजीला त्यांच्या नातेवाईकांपर्यंत घेऊन जाऊया. पोलीस व्हेरिफिकेशन करणं गरजेचं आहे, पोलीस स्टेशनला पण आपल्याला जावं लागेल. तर पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू वॉच करा. माणूस म्हणून एक हात मदतीचा देताना अशा प्रकारे काही गोष्टीला सामोरे जावं लागतं. तर कंटिन्यू व्हिडिओ वॉच करा. ही घडी मला नेसाय दिली हो, गाडावी भिजत जुळा नोटी घ्या फोटो काढून आणि न्या खा. मोठा आम्ही घेणार आहे. घर बांधा तुमची. काय करायचं मग म्या काय करायचं? भावानं घर बांधलं हे मित्रांनो, आता सांगायचा मुद्दा असा की बेवारस माणसाला तुम्ही पैसे देता काय कामाचे? सगळे पैसे भिजलेले, जेवण द्या, पाणी द्या, चहा बिस्किट द्या. पैसे देण्यात अर्थ नसतो अशा माणसाला. अशा माणसाला कृपया करून पैसे देऊ नका. चला
हात लावायला देत नाही, असं दाराला सुद्धा देत नाही. नाही तर हा, अजिबात करायचं. धरून बसा. शिवाजी काठी. बसा. माणसं दिली भरपूर त्याची माणसं. आजीचा स्वभाव एकदम कडक आहे. हात लावायचा नाही माझी मी गाडीची बसतो हे शब्द आहे त्यांचा. बसा आता तुमची गाडी. कपडे घेतली गाडीत पुढच्या. टाकून देऊ नका. विचारची गाडी टाकलं पाहिजे गाडी. कपडे त्या गाडीत ठेवा तुमच्या. दोन्ही पिशव्यात कपडा आहेत त्या. त्याच्यात आणि त्याच्यात कपडा आहे. कोणाच्या इथे कोणची मित्रांनो आता आपण पोलीस स्टेशनला आजीला घेऊन चाललो व्हेरिफिकेशन करायला. व्हेरिफिकेशन झाल्यानंतर त्यांच्या नातेवाईकासोबत त्यांना नक्कीच पाठवणार आहे. आजी असं काम करणार रिक्षामध्ये. तर अशा प्रकारे समाजकार्य करत असताना अडचणी येतील मित्रांनो. आणि आपण चाललेलो आता पोलीस स्टेशनला पोलीस व्हेरिफिकेशन करण्यासाठी. तर मित्रांनो कंटिन्यू व्हिडिओ वॉच करा. पैसे तरी किती नेलं. गडबड केली व मला इकडला बसवून मला गाडी गडबड केली कांबून राहिली. इकडं मावळ तुम्ही 15 रुपयाचा दिसा ग 15 रुपयाचा दिसा माझा जोती बसत वाचा केले बघा राहत नाही. जुन्या पंडितापाशी मी चालत आली खाली पण डोळ्याला लावी पाणी जागी करीची बाई. हीच आई हीच बाप हीच भाऊ हीच गणन हीच बाप मी सोडणार आहे वय. ठिकाणी केळ आणि ठिकाणी लाडू. एक लाडू खाल्ला तर वाट बसतो. सामान्य श्रीमंताला दुसरा गाड्या आठ घेऊ तुझ्या बाईला दुसरा. तुम्ही गाड्यावर बोलत आहे वय. त्या भावानं भाकरी चपात्या करून खात्या म्हणून त्या भाकरी घरी येणार. पडगांच्या माणसाने मला बिस्किटे दिली खरंच केल्या ना. किती बरा खरंच मला
तेवढं गेले चहा दिले जेवण दिली मला काय टाकून आणलं मी बसतो पुढे तू बसा उद्या ते नाव मित्रांनो अशा प्रकारे पोलिसांना व्हेरिफिकेशन करून आजीला त्यांच्या घरी पाठवण्याचं कार्य आज आपलं पूर्ण झालेलं तर मित्रांनो आजचं हे समाजकार्य पंढरपूरमध्ये एक आजी बेवारस अवस्थेत होत्या, मसवड वडजल या ठिकाणच्या आजी होत्या. त्यांचा आपण काल रात्री व्हॉट्सअपला एक फोटो शेअर केला शोध मोहीम या नावाच्या ग्रुपला. तर त्यांच्या गावापर्यंत व्हिडिओ गेला. व्हिडिओ त्यांचे नातेवाईक त्यांना घेण्यासाठी आले. पोलीस व्हेरिफिकेशन करून त्या आजीला सुखरूप त्यांच्या घरी पाठवलेलं आहे. तर आजचं हे समाजकार्य कसं वाटलं नक्की सांगा. आणि तुमचे जर कोण नातेवाईक हरवलेले असतील तर ह्या व्हॉट्सअप नंबरला त्या माणसाची तुमच्या माहिती आम्हाला पाठवा. आम्ही नक्कीच तुमचा हरवलेला माणूस शोधून देण्याचा प्रयत्न करू. जय हिंद, जय महाराष्ट्र.